नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण नवीन वर्षानिमित्त गोड पदार्थ बनवणार आहोत। तर हा गोड पदार्थ म्हणजे गाजराच्या वड्या बनवणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर इथे मी अर्धा किलो गाजर चांगले स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत। थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। गाजर चांगलं बारीक कट करायचं, बुडका आणि शेंडा काढून आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं। मग त्याच्यामध्ये गाजर जे आपण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरवरती ते टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्येच आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते मी कट केलेले होते, ते कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि गाजराबरोबर चांगले तुपात परतून घ्यायचे। पूर्ण पाणी संपेपर्यंत परतायचं। मग त्याच्यामध्ये साखर टाकायची। इथे मी छोटी वाटी 2.5 वाट्या साखर टाकलेली आहे। आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत चांगलं असं हलवत राहायचं। पूर्ण पाणी संपलं पाहिजे त्याच्यातलं। मग त्याच्यामध्ये इथे मी 20 रुपयाची मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे 10-10 रुपयाचे जे पॅकेट येतात ते, आणि ते टाकलेलं आहे। थोडीशी वेलची पूड टाकायची आणि मग हे चांगलं आता परतत राहायचं आणि असं पूर्ण एक गोळा एकजीव असं होऊपर्यंत हे परतत राहायचं। बारीक गॅसवरतीच परतायचं, नाहीतर खालून आपलं गाजराचा हलवा लागू शकतो। तर असं परतत राहायचं आणि चांगला असा पूर्ण गोळा तयार झाला की एका ताटामध्ये बटर पेपर लावायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि चमच्यानी गरम असतं त्यामुळे भाजतं, तर चमच्यानी असं पसरवून घ्यायचं। तर बघा किती छान पसरलं जाते। आता थोडंसं गार झालेलं आहे, तर आपण हे चांगलं हाताने परतून घेऊया। तर परतल्यानंतरनं गार व्हायला ठेवायचं। गार झाल्यावरती आता आपण पेपर काढून घेतलेला आहे, एका ताटात शिफ्ट केलं आहे आणि मग आता या चांगल्या वड्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या आहेत त्याप्रमाणे कट करून, मी इथे चौकोनीच वड्या कट केलेल्या आहेत। बघा किती छान निघत आहेत आणि चांगल्या या 8-10 दिवस टिकतात। खूप छान लागतात, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।